नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या राज्यभरातल्या एकूण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामधील प्रचार तोफा थोड्याच वेळात थंडावणार। 11 लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान। अहमदनगरच्या श्रीगोंद्यात नितीन गडकरी आणि हर्षवर्धन पाटलांच्या सभेदरम्यान जोरदार पाऊस, भर सभेत नागरिकांची तारांबळ। पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदासाठी मोदींकडे शिफारस करणार आपली मोदी शहा अमित शहा यांच्याशी चांगली जवळीक झाली आहे, अजित पवारांचं हे वक्तव्य। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीची 40 गावांमध्ये प्रचार रॅली। स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात शहरात बाईक रॅली। जळगाव लोकसभेसाठी माळी समाजाचा महायुतीला पाठिंबा। 40 गावांमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाणांची माळी समाजाच्या नेते मंडळींसोबत बैठक। गिरीश महाजनांच्या भेटीनंतर सुरेश जैन यांचा महायुतीला पाठिंबा। विकासाच्या मुद्द्यावरून पाठिंबा दिलाय। सुरेश जैन यांची प्रतिक्रिया। सुरेश जैन यांच्याकडून कालच ठाकरे गटाच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा। रावेर मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड। महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटलांचा मलकापूरमध्ये, तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा नांदूर क्षेत्रात अंतिम टप्प्यातील प्रचार। शिवसेना नेते आमदार भास्कर जाधवानी भाजप नेते मधुकर पिचड यांची घेतली सदिच्छा भेट। यावेळी आमदार नितीन देशमुख देखील उपस्थित होते। छगन भुजबळ हेमंत गोडसेंच्या प्रचारात। भुजबळ नाराज असल्यानं प्रचारात येत नसल्याची चर्चा होती। हेमंत गोडसे नाशिकमधून महायुतीचे उमेदवार। शरद पवारांची उद्या कल्याणमध्ये जाहीर सभा। सुरेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी उद्या सायंकाळी कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन। नाना पटोले, संजय राऊत उपस्थित राहणार। पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहा वसई दौऱ्यावर। 13 मे रोजी वसईत अमित शहांची जाहीर सभा। जळगावच्या चोपडा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी जनजागृती। नेल आर्टच्या माध्यमातून मतदान जागृती, तर महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून पुण्यात बंदोबस्ताचा आढावा। बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात बैठकीचं आयोजन। पिंपरी ते शिवाजीनगर कोर्ट स्थानकादरम्यान मतदान जनजागृती मोहीम। मेट्रो व्यवस्थापनाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांच्याकडून मतदान करण्याचं आवाहन। पनवेलमध्ये गृह मतदानाला सुरुवात। पनवेल विधानसभा क्षेत्रातील 52 नागरिकांनी घरून बजावलाय मतदानाचा हक्क। नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी रणजितसिंह मोहिते पाटलांची शेतकऱ्यांसोबत बैठक। फलटणमध्ये येत्या सोमवारी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय। लासलगावसह 16 गावात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यानं बंदची हाक। दुकानदारांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। बाजारपेठेत देखील शुकशुकाट। कोकण किनारपट्टीसह राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर वाढणार आहे, हवामान खात्याचा हा अंदाज। पुणे शहर आणि उपनगरात आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज। विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार, हवामान विभागाचा हा अंदाज। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। दिवसाआड पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। सांगली शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेडचे पत्रे उडाले। गोंदियात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। कृषी आणि महसूल विभागीय अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश। भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस, शेतमालाचं मोठं नुकसान। जिल्हाधिकारी योगेश कुंभजकोळरांची बांधावर जात पिकांची पाहणी। सांगलीच्या वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस। एतवडे खुर्दमध्ये 2 घरांवर झाड कोसळून नुकसान। शासनानं नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची आहे मागणी। सांगलीच्या वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा। भाजीपाल्यासह अतोनात नुकसान। शेतकऱ्यांकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे। वर्धा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांसह विद्युत वाहिन्यांचं मोठं नुकसान। महावितरणचे 44,51,000 नुकसान। पुण्याच्या भाटघर धरणामधील पाण्याचा विसर्ग बंद। भाटघर धरण पुनर्वसन समितीनं पाण्याचा विसर्ग बंद पाडलाय। धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक असल्यानं पाणी टंचाईची शक्यता। पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई। विदर्भाच्या 9 प्रकल्पांमध्ये फक्त 36% पाणीसाठा शिल्लक, तर अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वर्धा धरणामध्ये 48% जलसाठा शिल्लक। लातूरच्या रेणापूर तालुक्यात 58 गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज। वाशिम तालुक्यातील अनेक भागात विहिरी, बोरवेलचं पाणी देखील
बंद झालेल्या उन्हाळी पिकं सुकलेली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. वाशिमच्या रिसोड शहरावर पाणी टंचाईचं संकट. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ या प्रकल्पात केवळ 20% जलसाठा शिल्लक. रत्नागिरी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होणार. 13 मे पासून अंमलबजावणी. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये पाणी टंचाई. ग्रामपंचायतकडून टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यात पाथरवाडी ग्रामस्थांचं पाण्यासाठी आंदोलन. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची जागा जाम नाला प्रकल्पाजवळ घ्या, ग्रामस्थांची मागणी. गोंदियात उन्हामुळे भाजीपाल्याची आवक घटली. भाज्यांचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो. मात्र स्थानिक भाजीपाल्याची आवक सुरूच असल्यानं भाव स्थिर आहेत. नांदेड जिल्ह्यात भुईमुगाचं उत्पादन घटलंय तरी भाव स्थिर. भुईमुगाच्या शेंगांना 6,720 रुपये प्रति क्विंटल भाव. वाशिम आमखेडा गावामध्ये शेकडो वर्ष जुनी आमराई. जोगदंड कुटुंबियांच्या गावरान आंब्यांना बाजारात प्रचंड मागणी. जळगावात हंगामी फळांची मागणी वाढल्यानं केळीच्या दरामध्ये घसरण. केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. सध्या केळीला 1100 ते 1300चा दर आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला शेळगाव खुर्दमधील शेतकऱ्याला वांग्याच्या शेतीमधून 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न येण्याचा अंदाज आहे. पारंपरिक पिकाला फाटा देत फळभाज्यांमधून आर्थिक उत्पन्न साधण्याचा प्रयत्न आहे. नांदेडच्या बारडमधील शेतकऱ्यांना टरबूज लागवडीमधून मिळवलंय लाखोंचं उत्पन्न. एका वर्षात 2 वेळेस टरबूजाचं पीक घेऊन 9 लाखांचं उत्पन्न मिळवलं. राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ. नाशिक, बुलढाणा, जालना आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद. नागपुरात अवकाळी पावसानंतर उकाड्यामध्ये वाढ. किमान तापमानामध्ये 3.9 डिग्री सेल्सिअसनं वाढ. उकाडा वाढल्यानं नागपूरकर आता हैराण आहेत. गोंदियात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. दागिन्यासह 15,45,000चा मुद्देमाल हस्तगत. गोंदिया शहर पोलिसांची ही कामगिरी. गोंदियात 5 वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमास 10 वर्षांची शिक्षा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात आमदार संजीव रेड्डी बोदरकुरवार यांचा मटका अड्ड्यावर छापा. मटका जुगारांना ठाणेदारांचा राजाश्रय. बोदकुरवार यांचा आरोप आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीची दुरवस्था. इमारतीच्या आवारामध्ये झाडाझुडपांचा विळखा. उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी. राज्य परिवहन महामंडळाकडून आता बऱ्याच फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत. आणखी फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीतील गणपतीपुळेसह इतर पर्यटन स्थळांवर सध्या शुकशुकाट. लोकसभा निवडणूक आणि वाढत्या तापमानामुळे पर्यटकांची संख्या घटली. वाशिमच्या पिंगलाक्षी देवी तलावामधील गाळ उपसण्याचं काम क्षमता फाउंडेशनकडून सुरू. शेतात पत सुधारत असल्यानं शेतकऱ्यांनी हा गाळ मोफत आपल्या शेतात टाकण्याचं फाउंडेशनचं आवाहन. रत्नागिरी सिंधुदुर्गात विजेच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. दोन्ही जिल्ह्यामध्ये वीज जोडण्यांनी देखील वाढल्यात तर कृषी आणि वीज व्यापारी जोडणीत मात्र घट आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी या बाजार समितीमध्ये निवडणुकीचा प्रचार संपलाय. उद्या मतदान होणार. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रत्नागिरी नगर परिषदेचा वसुली मोहिमेवर भर. तब्बल 9 कोटीहून अधिकची कर वसुली. वाशिमच्या निवडणुकीच्या काळात नगर परिषदेकडून विक्रमी कर वसुली. 12 कोटी 10 लाख रुपयांची मालमत्ता कर वसुली तर पाणीपट्टीची 8,58,000 रुपयांची कर वसुली. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विद्यार्थ्यांकडून झाडांना टँकरनं पाणी घालण्याचा उपक्रम हाती. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून वृक्ष संवर्धनाचे धडे. अमरावतीमधील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेमुळे अंजनगाव सुरजी ते परतवाडाचं तिकीट महागलंय. रस्ता वळवल्यानं प्रवाशांना 10 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड. राज्यातील सर्व पशूंना टॅगिंग करून त्यांची नोंद भारत पशु प्रणालीवर करणं बंधनकारक असेल. इयर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी आणि विक्री करण्यास प्रतिबंध. हापूस दिनाचं औचित्य साधत सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिराला हापूस आंब्यांची आरास. कुणकेश्वर चरणी हजारो आंब्यांमुळे संपूर्ण मंदिर परिसर दरवळला.